एकीकडे 7/12 नमुना नंबर 8A तोच नकाशा, फेरफार नक्कल, शपथपत्र व मूल्यांकनाआधी कागदपत्राशिवाय बँक प्रबंधन पीक कर्ज देण्यासाठी तयार नाही, तर दुसरीकडे दुय्यम निबंधक कार्यालयाने कुठल्याही बँक कर्जाकरिता मूल्यांकनाची गरज नाही असे फलक लावल्याने शेतकरी राजा वैतागला असल्याची बाब हेरून आमदार भीमराव केराम यांनी अनावश्यक कागदपत्रांची सक्ती करू नये अशी 7 जुलै रोजी बँक प्रबंधनाला दिलेल्या पत्रातून सूचना केली आहे। माहूर तालुक्यात गेल्या 5 वर्षापासून सातत्याने पडणाऱ्या दुष्काळासह यावर्षी कोरोना विषाणूचा अपाय रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन लागू केल्यामुळे सर्वच व्यवहार पूर्णतः ठप्प झाल्याने मोठे व्यापारी हवालदिल झाले आहेत, तर शेतकऱ्यांची काय अवस्था असेल याची कल्पनाच न केलेली बरी। अशा कसोटीच्या काळात कागदपत्राकरिता बँक व्यवस्थापनाने परिस्थितीचे भान बाळगून शेतकऱ्यांना विविध कार्यालयाच्या खेटा घालण्यास बाध्य करू नये, त्याचे प्रति सहानुभूती बाळगून त्यांना मदत करावी अशी विनंती आमदार केराम यांनी भाजपाचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश येऊतकर व भाजपा नेते ॲडव्होकेट रमण जायभाये यांच्या माध्यमातून बँक प्रबंधनास दिलेल्या पत्रातून केली आहे। 7/12 अनेक कागदपत्र काढण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांना तहसील कार्यालयाच्या अभिलेख कक्षासमोर मोठी रांग लावली असून सोशल डिस्टन्स नियमाला मात्र ठेंगा दाखविल्याने कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। बाधित झालेल्या छोट्या मोठ्या व्यवसायाला सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच 20 लाख कोटी रुपयाच्या आर्थिक मदतीची घोषणा केली असून त्या माध्यमातून व्यापाऱ्यांना कर्ज पुरवठा केला जाणार आहे, तर मग देशाचा आर्थिक कणा असलेल्या शेती व्यवसायाबाबत बँक व्यवस्थापन दुजाभाव का करीत आहे असा प्रश्न भाजपाचे युवा नेते ॲडव्होकेट रमण जायभाये यांनी उपस्थित केला आहे। राजू दराडे, संजय घोगरे, अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।